आणि जर मुंबईच्या अस्मिताचा शेवटची लढाई आहे हे मराठी माणसांनी समजून घ्यावं बस. तर मनसेपेक्षा भाजप आणि शिवसेना शिंदेगड यांच्याही याद्या अजून जाहीर झालेल्या नाहीत. यांच्यामध्येही हलचल आहे, यांच्यामध्येही जे बाहेरून घेतलेले आहेत ते फुटण्याची पूर्ण शक्यता आहे. अजून तुमचे उमेदवारी अर्ज दाखल झाले नाहीये. आमची उमेदवारी आम्हाला भेटो या ना भेटो, आम्हाला उमेदवारी आमच्या साहेबांनी जो काय आदेश दिलाय तोच पालन केलं जाईल. तुमच्यामध्ये नाराज पण आहे तसं कळलं. बघा, नाराजगी असते थोडीफार, उद्या बरोबर होणार सगळे. साहेबांनी एकच आम्हाला सांगितलं की जे काही तुम्हाला द्याल ते तुम्ही सहखुशीने स्वीकारा. आम्हाला मराठी मुद्द्यावरच लढायचंय. दोघं लढले तर आम्ही मराठीला जास्त फाईट देऊ. त्यामुळे आम्हाला ठाकरे ब्रँडच हवाय महाराष्ट्रात. Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आजच्या मेळाव्यातून आम्हाला राजसाहेबांनी जी काय ऊर्जा द्यायची होती ती ऊर्जा दिलेली आहे. साहेबांनी जे सांगितले, जे आदेश दिले त्या आदेशाचे तंतोतंत पालन केलं जाईल. साहेबांनी जी काय ऊर्जा आम्हाला दिली आहे, साहेबांनी जे काय आम्हाला आदेश दिलेत ते आदेशाचं पालन केलं जाईल. अजून तुमचे उमेदवारी अर्ज दाखल झाले नाहीये. आमची उमेदवारी आम्हाला भेटो या ना भेटो, आम्हाला उमेदवारी आमच्या साहेबांनी जो काय आदेश दिलाय तोच पालन केलं जाईल. तर राज ठाकरेंच्या मनसैनिकांची ही गंमत असते. साहेब देतील तो आदेश मानणारे हे साहेब देतील तो आदेश आम्ही नेहमी मानतो आणि पुढेही याच्या पुढेही आम्ही मानत आहोत. पण आता अजून उमेदवारी अर्ज दाखल नाही झाले. जरी उमेदवार नसलात, कार्यकर्ता असला तरी सुद्धा मग प्रचाराला वेळ होतोय ना. प्रचाराला वेळ झाला तरी काय झालं, पण आम्ही युती आमची एकत्र आहे ना हे महत्वाचं, आणि साहेब देतील तो आदेश आमच्यासाठी महत्वाचा आहे. तर आणखीन काही जणांशी बोलूयात आपण. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधी झालेल्या या मेळाव्यातनं कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय मिळालं? काय म्हटले राज ठाकरे? कार्यकर्ते नाहीत, आम्ही कार्यकर्ते ना, कार्यकर्ते नाही आहात. पोलीस आहोत आम्ही. अच्छा, आपण पोलिसांना धरलेले विदाऊट युनिफॉर्म असल्यामुळे लक्षात नाही आलंय. ऍक्च्युली राज ठाकरेंनी बोलायचं नाही म्हणून सांगितलेलं आहे, पण मला नाही वाटत की फक्त तेवढ्यासाठी लोक जात आहेत. इथे नाराजांची पण संख्या असल्याचं म्हटलं जातंय. अनेक जण नाराज आहेत. कार्यकर्ते, उमेदवार असे दोन्ही नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. आपल्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज नाही मिळालाय. काय मिळाला आजच्या या मेळाव्यातनं? काय नाही, साहेब सांग, नाही तसं नव्हे, म्हणजे तुम्हाला कार्यकर्ता म्हणून काय मिळालं? साहेबांनी मार्गदर्शन केलं. मग या मार्गदर्शनानंतर आता निवडणुकीच्या अनुषंगानं तयारी जोरदार. हो, एकदम जोरात तयारी, जे साहेब बोलणार ते करणार. बरोबर आहे. मनसैनिकांची ही खासियतच आहे की राज ठाकरे बोलतील तेच ते करतात. पण अजून उमेदवारी अर्ज दाखल नाही झाले आहेत. त्यामुळे कार्यकर्ता म्हणूनची कशी तयारी किंवा कशी लगबग? तयारी सगळी झाली, साहेब जे आदेश देतील ते आम्ही सगळे करणार. आज काय मिळालं? काय नाही, ठाकरेंसाठी लढायचं, मुंबई ठाकरेंना जिंकून द्यायची, मुंबईच्या अस्मितासाठी लढायचं. हे जिंकत तर हारेगावी विसरून, सीट कुठल्या सुटल्या ते सगळं नाराजी विसरून फक्त मुंबईसाठी लढायचंय हे, आणि मुंबई जिंकून द्यायचं मराठी माणसासाठी. मराठी माणसासाठी मुंबई जिंकून द्यायची असं तुम्ही म्हणतायत आणि मुंबईसाठी लढायचं म्हणतायत. मराठी माणसासाठी मुंबईमध्ये लढण्याची वेळ का आलेली आहे आणि का वाटतं तुम्हाला की ठाकरेंना मुंबई जिंकून द्यायची? आता ते जिंकल्यावर कळेल. आणि जर मुंबईच्या अस्मिताचा शेवटची लढाई आहे हे मराठी माणसांनी समजून घ्यावं बस. त्यांचं असं म्हणणं आहे की मराठी माणसाने समजून घ्यावं की मराठी माणसाच्या अस्तित्वाची ही शेवटची लढाई आहे. आजच्या मेळाव्यातनं काय मिळालं आणि कशा पद्धतीचं मार्गदर्शन होतं? मला वाटतं राजसाहेबांनी या अगोदर देखील सांगितलेलं आहे की ही जी काही युती करत आहोत ती ह्या मुंबई आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठीची युती आहे. महाराष्ट्रातला मराठी माणूस या मुंबापुरीमध्ये टिकून राहावा यासाठी युती आहे, आणि प्रत्येक मराठी माणसांनी या गोष्टीचं गांभीर्य समजून घेतलं पाहिजे. आणि ह्या विचार करूनच यावेळेला प्रत्येक मराठी माणसाने या निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी होऊन मतदान केलं पाहिजे. अजून तुमचे उमेदवारी अर्ज दाखल झालेले नाहीये. आता आज आणि उद्याचाच दिवस आहे. मग कशी तयारी करणार? म्हणजे कमी वेळ राहील ना प्रचारासाठी, लोकांपर्यंत जाण्यासाठी? सगळे आमचे महाराष्ट्र सैनिक तयारीचे आहेत. गेली 20 वर्ष सातत्याने आम्ही निवडणुका जवळून बघितलेल्या आहेत, लढलेलो आहोत, आणि यश अपयश हे येत असतं. पण सगळ्यात महत्वाचं जर आपण पाहाल तर मनसेपेक्षा भाजप आणि शिवसेना शिंदेगड यांच्याही याद्या अजून जाहीर झालेल्या नाहीत. यांच्यामध्येही हलचल आहे, यांच्यामध्येही जे बाहेरून घेतलेले आहेत ते फुटण्याची पूर्ण शक्यता आहे. म्हणून यांच्याही याद्या अजूनपर्यंत जाहीर नाहीत. त्याच्यामुळे आमचे पक्ष काय, आज पहिल्यांदा आम्ही युती केलेली आहे 20 वर्षानंतर. कुठे 19-20 असतील, पण आमच्याकडे चर्चा सुरळीत चालू आहेत आणि आज मध्ये सगळं होऊन जाईल. 19-20 म्हणजे नाराजी म्हणायचे का तुम्हाला? नाही, नाराजी अजिबात कोणाकडे नाही, पण प्रत्येकाला वाटत असतं की मला जागा मिळाली पाहिजे, मी लढावं, अशी प्रत्येक कार्यकर्त्याची 20 वर्ष काम केल्यानंतर इच्छा असेल. पण काही ठिकाणी आपण जेव्हा युती करतो त्यावेळेला एकमेकांना जागा द्याव्या लागतात, आणि ते वरती वरिष्ठ पातळीवरती नेते योग्य पद्धतीने सांभाळत आहेत. तर वरिष्ठ पातळीवर नेते योग्य पद्धतीनं सांभाळतात असं त्यांचं म्हणणं आहे. काही जण इथं गप्पा मारतात आपापसात. आपण त्यांच्याशी पण बोलण्याचा प्रयत्न करूयात.
आजच्या मेळाव्यातनं काय मिळालं तुम्हाला? साहेबांचं मार्गदर्शन आहे की निवडणुकीचं आपण कसं करणार त्याच्या संदर्भामध्ये, आणि आम्हाला महानगरपालिकेमध्ये सत्ता आणणं साहेबांनी सांगितलेलं ते तेवढंच महत्वाचं. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सत्ता आणणं, पण तयारी तर खूप आधीपासूनची आहे तुमच्या सगळ्यांची. युती सुद्धा झालेली आहे, युतीसाठीचं वॉर्मअप पण झालेलं आहे. मग अर्ज दाखल करायला उशीर होतोय, तर त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय का की नाही, युती अर्ज दाखल करायला उशीर नाही होतोय, की साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अर्ज आता दाखल सुरुवात होते आणि आमच्याकडे तसं काही विशेष महत्वाचं नाही. अर्ज आजपासून साहेबांनी आदेश तो आमचा महाराष्ट्र सैनिकांचा आदेश आहे. साहेब जे आदेश देतील, साहेब जे धोरण बांधतील ते आमचं धोरण असणार. तयारी कशी आहे निवडणुकीसाठी? जोरदार. आणखीन काही जणांशी बोलूयात आपण की काय नेमकं आहे. मागे जसं बोलले होते त्याप्रमाणे यांच्याशी बोलूयात आपण. त्या दिवशी युतीच्या दिवशी भारी खुश होतात तुम्ही. भानुशाली आडनाव आहे तुमचं, लक्षात राहिलंय ते. आज काय मार्गदर्शन झालं आणि काय वाटतंय, कशा पद्धतीने अजून अर्ज पण दाखल नाही झाले? अर्ज होतील दाखल आणि मार्गदर्शन काय, सत्ता घ्यायची मुंबई महानगरपालिकेची, तेच मार्गदर्शन आहे, बाकी काय नाही. तुमच्यामध्ये नाराज पण आहे तसं कळलं. बघा, नाराजगी असते थोडीफार, उद्या बरोबर होणार सगळे, पण काय पक्ष महत्वाचा आहे, पक्ष हा सर्वश्रेष्ठ आहे. नाराजगी असते, काम करणाऱ्या माणसांना नाही भेटलं तर थोडी नाराजगी असते, पण त्याच्यासाठीही शेवटी पक्षच महत्वाचा असणार आहे, हे नक्की आहे. त्यांनी मागे सुद्धा असं सांगितलं होतं, ठाकरेंच्या उमेदवाराला मिळो की मनसेच्या उमेदवाराला मिळो, आम्ही पूर्ण ताकदीनं प्रचार करणार, असं त्यांनी अगदी हसत हसत सांगितलं होतं. आता उमेदवारी अर्ज अजूनपर्यंत दाखल झाले नाहीत. आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तर अवघे काही तास आहेत. तर मग कशी तयारी करणार तुम्ही? कशा पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचणार? उमेदवारांच्या अनुषंगानं कशा पद्धतीनं विचार करणार? नाही, प्रचार तर बघा, मनसे असो किंवा शिवसेना असो, सगळ्यांचे प्रचार अगोदरपासूनच चालू आहेत. ते पक्षाचे होते. आता आज नाहीतर उद्या फॉर्म भरतील आणि मग त्यांचा प्रचार करू आम्ही, पण जोरात करू एकदम, हे नक्की आहे. आजच्या या मार्गदर्शन मेळाव्यातनं काय मिळालं? कार्यकर्ता म्हणून काय मिळालं? बस कार्यकर्ता म्हणून साहेबांचं मार्गदर्शन मिळालं आणि खूप चांगलं मिळालं, ते आमच्यासाठी मोलाचं आहे. तर यातले आपण काही जणांशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. इथं नाराजी नाट्याची सुद्धा चर्चा आहे. लोक अजून इथनं निघालेली नाहीयेत. एबी फॉर्म दिले आहेत पण अर्ज दाखल झालेले नाहीयेत असं म्हणतात. पण महिलांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. फार उत्साहाने त्या सुद्धा या मेळाव्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. कार्यकर्ता म्हणून सहभागी झाला असाल किंवा मनसैनिक म्हणून सहभागी झाला असाल. कार्यकर्ताच पण मनसैनिक असं म्हटल्यावर छान वाटतं मनसैनिकांना. तर काय आज जेव्हा साहेब बोलले, काय मिळालं त्या मार्गदर्शन मेळाव्यात? साहेबांनी एकच आम्हाला सांगितलं की जे काही तुम्हाला द्याल ते तुम्ही सहखुशीने स्वीकारा. आम्हाला मराठी मुद्द्यावरच लढायचंय. दोघं लढले तर आम्ही मराठीला जास्त फाईट देऊ. त्यामुळे आम्हाला ठाकरे ब्रँडच हवाय महाराष्ट्रात. का हवाय महाराष्ट्रात? मुंबईत मराठी ठाकरे माणसांसाठी हवाय आम्हाला. मराठी माणसांचं सगळं विस्कळीत होऊन चाललंय. सगळे उद्योगधंदे सगळे बाहेरच्या देशात चालले. तर आम्हाला असं वाटतं की सगळे आमचे उद्योगधंदे इथेच राहावे. म्हणून आम्ही राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आल्यामुळे आम्ही खूप खुशी आहे आम्हाला. अजून अर्ज दाखल झालेले नाहीये तिथं? नाही झालेत. साहेब आदेश देतील तेव्हा अर्ज दाखल होतील. तेव्हा आम्ही खूप जोशाने आणि जोमाने अर्ज भरायला जाऊ. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आजच्या मेळाव्यातनं मिळालेली अशी ती एक गोष्ट की जी महत्वाची वाटते तुम्हाला या संपूर्ण सगळ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर? ज्यांनाही तिकीट मिळेल त्यांनी आपलं मन खुश करून दोन्ही बाजूनी लढायचं. हेच एक आम्हाला ध्येय आज राजसाहेबांनी सांगितलं. रुसू फुगू नका, मस्त राहा आणि मस्त जल्लोषात फॉर्म भरायला जा. बस. तर जल्लोषात फॉर्म भरायला जा असं त्यांचं म्हणणं आहे. ज्यांना नाही फॉर्म मिळाला, एबी फॉर्म मिळाला, उमेदवारी मिळणार नाहीये तर रागवू नका असं सुद्धा म्हणतात. काय मिळालं आज? राजसाहेब काय म्हटले तुम्हाला? राजसाहेब जे निर्णय सांगतील तो त्यांचा आदेश आम्हाला मान्य आहे, म्हणून त्यांच्या आदेशाचं आम्ही वाट पाहतो आणि त्यांच्या आदेशाचं आम्ही पालन करणार आहोत. जसं त्यांनी आज सांगितलं की त्यांनी म्हटलं आता मगाशी की रागवू नका, रुसू नका. इच्छुक म्हणून मी पण आहे, पण जे साहेबांच्या आदेशाच्या पुढे आम्ही जात नाही. जे साहेब सांगतील तो आदेश आम्हाला मान्य आहे. मग समजा नाही मिळालं तिकीट तर मग काय? मग तरीही आम्ही पक्षासोबत असणार. अच्छा. हो. तयारी केली आहे निवडणुकीची? हो, केलेली आहे. कुठून इच्छुक आहात? गड क्रमांक 10. अच्छा. आणि कशा पद्धतीची तयारी आहे? तयारी पूर्ण केली, पण साहेबांच्या आदेशाची आम्ही वाट पाहतोय. साहेब जे निर्णय देतील तो आम्ही मान्य करणार आहोत. तुमचा आवाज कातर झाल्यासारखं वाटतं की मलाच असं वाटतंय? आमचा आवाज पहिल्यापासून असाच आहे आणि असंच राहणार. लास्टपर्यंत साहेबांसोबत आम्ही राहणार आहोत. का असं?
म्हणजे इतक्या वर्षानंतर झालेली निवडणूक आणि मग त्याच्यानंतर सुद्धा संधी नाही मिळाली तर मग वाईट वाटतं ना. मग संधी पुढे मिळायला आणखीन काही वर्ष लागणार आहेत, मग तरी सुद्धा राज ठाकरेंबरोबर राहायचं का? आम्ही सुरुवातीपासून लास्टपर्यंत साहेबांसोबतच राहणार आहोत. का आपण असं, म्हणजे काय आहे असं विशेष? साहेबांवर त्या साहेबांनी जो मराठीचा मुद्दा घेतलेला आहे आणि ते मराठी माणसासाठी मराठी नाती जपण्यासाठी साहेब जो पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे घडवतात, म्हणून साहेबांचं आम्हाला सर्व गोष्टी आम्हाला मान्य आहेत आणि साहेबांसोबत आम्ही राहणार आहोत. आपण आणखीन काही जणांशी बोलूयात, पण ते सगळेजण जे आहेत त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर वेगवेगळे नेते, वेगवेगळे लोक, कार्यकर्ते इथे पाहायला मिळतात. एकदम या सगळ्यामध्ये आज राजसाहेबांनी मार्गदर्शन केलं. काय वाटलं आजच्या त्या मार्गदर्शनानंतर? कारण युती झाल्यानंतरचं पहिलं मार्गदर्शन हेच होतं. आम्हाला कानमंत्र आहे तो, साहेबांनी जसा आदेश दिलाय त्या हिशोबाने आता आम्ही जोमाने काम करणार आहे. उमेदवार कोणी असू दे, आमच्यासाठी आमच्या साहेबांनी जो आदेश दिलाय, आम्ही साहेबाला बघूनच आमच्यासाठी तो उमेदवार असेल. मग तो शिवसेनेचा असू दे, मनसेचा असू दे, कोणी असू दे, त्याच्यासाठी जोरात आम्ही काम करणार आहे आणि 100% निवडून आणणार आहे. हे आम्ही आता ध्यास धरलेला आहे. हे बाकीच्या पक्षांमध्ये तर कसं आहे की उमेदवारी मिळण्यासाठीची जोरदार धडपड सुरू आहे. नाही मिळाली तर थेट पक्ष सोडून जातात, दुसरीकडे जातात, मग काय आणखीन बरेच पर्याय लोक करतात, अगदी अपक्ष उमेदवारी सुद्धा. पण मग तुम्ही जसं म्हणताय त्याप्रमाणे कोणी उमेदवार असो, अगदी मिळालं नाही तिकीट तरी सुद्धा उमेदवार कोणी असो, आपण लढणार त्याच्यासाठी, निवडणुकीसाठी, प्रचारासाठी एकदम पूर्णपणे उतरणार. असं का? काय आहे असं राज ठाकरेंमध्ये, काय आहे असं मनसेमध्ये की तुम्ही असा निर्णय घेताय? एक निष्ठा असली पाहिजे. आम्ही पक्षात आलोय, राजसाहेबांना बघून आलोय की राजसाहेब आम्हाला तिकीट देतील, मोठं पद देतील म्हणून आम्ही पक्षामध्ये आलेलो नाही आहे. आम्ही फक्त साहेबांना बघून आलेलो आहे. साहेबांनी जर संधी दिली तर ते चांगली गोष्ट आहे, पण जर साहेबांना जर असं वाटलं की बाबा तुमच्यापेक्षा जर कोणतरी अजून काहीतरी व्यक्ती आहे, ती मोठी आहे किंवा ती निवडून येऊ शकते, असा त्यांचा एक मोठा अभ्यास असतो. त्याआधी आम्हाला इलेक्शन आधी आम्हाला मोठा अभ्यास दिला होता साहेबांनी की यादीवर काम करा, दुपार मतदार आहे त्याच्यावर काम करा. त्याच्यावरून त्यांनी जे निवडलेलं असेल त्याप्रमाणे आम्हाला जे काम देतील ते आम्ही करू. मग ती तिकीट असू दे या इलेक्शनची कोणासाठी काम असू दे, ते आम्ही पूर्ण 100% काम करणार. तुम्हाला आज काय मिळालं मेळाव्यातनं? तू कार्यकर्ता म्हणून काय मिळालं? गुरुमंत्र मिळाला. साहेबांनी आम्हाला एक गुरुमंत्र, साहेबांनी आदेश दिला त्याप्रमाणे तो आदेश आम्ही त्यांचा फॉलो करणार आहोत. आणि जो कोणी म्हणजे निवडणुकीस इच्छुक असेल त्याला आम्ही निवडणुकीमध्ये हेल्प करून त्याला आम्ही मतदान करून एकदम चांगल्या भरघोस मताने आम्ही निवडून आणणार आहोत.